किल्लारी या गावामध्ये आलेलो आहोत। आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की 1993 मध्ये या किल्लारी गावामध्ये म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यात खूप मोठा भूकंप झाला होता आणि खूप मोठी जीवितहानी देखील झाली होती। आज आपण त्या स्पॉटमध्ये आहोत। या ठिकाणी किल्लारी या गावामध्ये आपण बघू शकतो 2014 मध्ये जे भूकंपामध्ये ज्यांचं बलिदान ज्यांनी दिलं स्वतःच्या जीवाचं ते हुतात्मा स्मारक या ठिकाणी उभारलेलं आहे 2014 मध्ये। हे स्मारक आपण बघू शकतो, त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक या ठिकाणी उभारलेलं आहे आज। आणि या स्मारकाच्या पलीकडून पाठीमागे एक गाव आहे, तेच किल्लारी गाव आहे, नवीन गाव वसलेलं या ठिकाणी। तिथून 2 किलोमीटर अंतरावरती या स्पॉटपासून 2 किलोमीटर अंतरावरती जुनं गाव होतं, ज्या ठिकाणी भूकंपामुळे पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं अख्खं गाव। पूर्ण त्या ठिकाणी भूकंपामध्ये अक्षरशः म्हणजे कोसळलं होतं, जीवितहानी झाली होती। तर आपण त्या ठिकाणी देखील जाणार आहोत। तर बघूया या ठिकाणचं स्मारकाच्या पलीकडचं नवीन गाव आणि रोडच्या दोन्ही साईडनं हे गाव वसलेलं आहे। आपण बघूया पुढे। हे गाव पूर्वीच्या आणि आजच्या तारखेमध्ये आज हे गाव चांगल्या प्रकारे या ठिकाणी वसलेलं दिसतंय। मोठा हायवे रोडवरती दोन्ही हायवे रोडच्या दोन्ही साईडला हे गाव छान प्रकारे वसलेलं दिसत आहे। आपण आता पुढे जुन्या गावाकडे जाणार आहोत। आपण या ठिकाणी बघू शकतोय, आता इथून आपण जुन्या गावाकडे जाणार आहोत। आपण या ठिकाणी बघू शकतो जुन्या गावामध्ये किल्लारी हे गाव आहे। तर या गावामध्ये जवळपास आता चांगल्या प्रकारे ते स्थायिक झालेलं आहे। शासनानं नवनवीन घरं दिलेले ते पण आपण पुढे बघूया। परंतु जुनी जी गडी आहे या गावातली, तर ही बघू शकतो अशा प्रकारची गडी आहे। इथले हे घर ज्यावेळेस भूकंप झाला त्यावेळेस हे अक्षरशः कोसळले होते, वरचे जे घरं आहे ते कोसळले होते आणि बरीचशी जीवितहानी ह्या ठिकाणी झाली होती। पलीकडे बघू शकतो त्या गडीचा मुख्य दरवाजा आहे, तो आणखीनही दिसतोय आपल्याला, पडगळीस आलेला आहे, परंतु आणखीनही आपल्याला तो उभा राहिलेला दिसतोय। तर ही पूर्वीची किल्लारी गावातली महत्त्वाचं ठिकाण किंवा महत्त्वाची ही जागा, महत्त्वाचा पॉईंट, गडी, मुख्य कारभार या ठिकाणाहून चालायचा। आणखी जवळपास बऱ्याचशा या भागामध्ये आता चांगलं मंदिर वगैरे झालेलं आहे। फक्त या गावातला एवढाच भाग आता शिल्लक आहे जो की आपण बघू शकतो त्या भूकंपाच्या काळातला। अन्यथा सर्व भागामध्ये आता चांगल्या प्रकारे सिमेंट कॉन्क्रीट किंवा नवनवीन बांधकाम झालेले, त्यामुळं पूर्वीचं गाव आणि आत्ताचं गाव आपल्याला ओळखायला येणार नाही। तर पाठीमागं देखील एक मोठं घर आहे, ते देखील या भूकंपामध्ये पडलं होतं। तर आपण बघू शकतो, आपण ते पण घर या भूकंपामधलंच आहे। हे जुनं सर्व या ठिकाणी गाव होतं। आज काहीच या ठिकाणी फक्त माती दिसते, दुसरं काहीच या ठिकाणी दिसत नाही, दगड आणि माती दिसते। तर जुनं गावाचा अवशेष आपण आजही बघू शकतो। हे बाजूला एक गाव आहे किल्लारीच्या, त्या गावामधले हे मंदिर आपण बघू शकतो। तर हे मंदिर भूकंप ज्यावेळेस झाला गावामधले अक्षरशः घरं जवळपास बरेचसे पडले होते किंवा बरेचसे नुकसान झालं होतं, परंतु ह्या मंदिराचा एक वीटसुद्धा पडली नव्हती। आजही जिवंत मंदिर या ठिकाणी आपण बघू शकतो। भूकंपाच्या काळातलं तेच मंदिर, फक्त समोर पत्र थोडंसं त्याला नूतनीकरण केलं, परंतु हे मंदिर आजही आपल्याला बघायला मिळतं। कुठलंही नुकसान त्या भूकंपामध्ये या मंदिराचं झालं नव्हतं। एक जुनी लोक सांगतात की या ठिकाणी मठ होता, तो अंडरग्राऊंड म्हणजे भुयारामध्ये मठ होता। आजही बघू शकतो मोडकळीस आलेल्या जाळ्या इथं दिसतात भरपूर। तर या ठिकाणी एक बाबा होते, तर ते तपश्चर्या करायचे। तर हे बघू शकतो आपण, त्या ठिकाणी आहे दगडाचं बांधकाम आहे चिरेबंद, आतमध्ये अंडरग्राऊंड मठ होता किंवा त्या ठिकाणी तपश्चर्याला साधनेला बसायचे। त्या मंदिर आहे, अतिशय सुंदर असं मंदिर दिसतंय, खूप जुनं, त्याच भूकंपाच्या काळातलंच मंदिर। त्याच्यावरती नक्षीकाम केलेलं दिसतंय, खांब जे आहेत मंदिराचे ते नक्षीकाम केलेले आहेत। आणि या ठिकाणी नरसिंह भगवंताचं मंदिर होतं। आज ती मूर्ती नवीन गावामध्ये स्थानापन्न केलेली आहे। आणि असं म्हणतात की जुनं लोक सांगतात की या ठिकाणी शाळा पण भरायची, जे जुने लोक होते ते या ठिकाणी शिकलेले आहेत या मंदिरामध्ये। तर हे पण आज पडगळीस आलेले खूप, ते बाजूला पण बघू शकतो आपण, फार मोडकळीस आले, आज काहीच या ठिकाणी शिल्लक नाही। त्याबरोबर इकडं मागच्या साईडला किल्लारीच्या गावापासून एक गाव आहे जवळच, त्या गावामध्ये एक विहीर आहे। तर ते गाव देखील पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं। त्या गावाची ही सार्वजनिक विहीर, पाण्याची व्यवस्था या विहिरीमधूनच या जुनं जे गाव होतं त्या गावाला व्हायची। आज ती विहीर बघू शकतो आपण,
आणखीनही मजबूत स्थितीमध्ये आहे आणि त्या विहिरीला भरपूर पाणी पण आहे. आज एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी बघायला मिळतंय. पूर्ण बांधलेली विहीर या ठिकाणी खूप सुंदर अशी विहीर ही दिसते. खालच्या साईडनं थोडंसं मोडकळीस आलेलं आहे, परंतु आजही चांगली विहीर या ठिकाणी गावाला. भूकंपामध्ये ज्यावेळेस घरं पूर्ण नष्ट झाले होते तर त्यावेळेस गावकऱ्यांना अशा प्रकारचे घरं दिले होते. आज बघू शकतो गावामध्ये प्रत्येक नागरिकाला याच पद्धतीचं असंच कन्स्ट्रक्शन केलेलं एक जिल्हा परिषद शाळा कशी असते त्या पद्धतीचंच आपल्याला घरं बघायला मिळतात. पाठीमागं सुद्धा आहे छान नवीन रंगोटी केलेलं घर बघू शकतो आपण. अशाच प्रकारचं हे घर सर्व गावकऱ्यांना दिलेले आहेत. ते या जेवढ्या भूकंप झालेल्या या भागामध्ये सर्वच गावामध्ये अशा प्रकारचे घरं आपल्याला बघायला मिळतात.